सगळ्यात आधी सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्प्रेडिंग नॉलेज सर्फेस स्वागत करतो. आजचं स्पेशल सत्र आपण आत्ताची जी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे आणि त्याचं अर्थकारण याच्याविषयी आपण ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की इन्व्हेस्टमेंटचा निर्णय किंवा अर्थकारणाचा निर्णय हा प्रॅक्टिकलपेक्षा इमोशनली जास्त घेतला जातो. तर एक्झॅक्टली हे इमोशन्स बाजूला ठेवून एक प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स याच्याकडे कसं बघावं, आपलं भारताचं राजकारण किंवा भारताचं अर्थकारण हे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून कसं पुढे जाणार आहे आणि या आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये सगळंच महाग होत चाललं आहे आणि पुढे ही परिस्थिती किती चिघळेल किंवा पुढे काय ह्याचं निर्णय लागू शकेल आपल्याला काहीच माहित नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि अर्थ याविषयी आपल्याला सगळी माहिती असायला हवी. या दृष्टिकोनातून आपण सरांना आज सर आपल्याकडे लेक्चर घेत आहेत. लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर जस्ट आपल्याकडे बरेच जण असेही आहेत जे नवीन पहिल्यांदा आपल्याबरोबर कनेक्ट झाले आहेत. त्यामुळे आपली स्प्रेडिंग नॉलेज जो आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती मी करून देतो. मुख्यत्वे स्प्रेडिंग नॉलेज ही संस्था जी आहे ती 5 विभागात काम करते. हिची स्थापना ही साधारणपणे 2012 साली पुण्यामध्ये UPSC आणि MPSC मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी झाली होती. 2016 पासून विविध कोर्सेस स्प्रेडिंग नॉलेज बरोबर घेतले जाऊ लागले आणि 19 पासून आपण महाराष्ट्र टाइम्स सोबत देखील काम करत आहोत. स्प्रेडिंग नॉलेज मुख्यत्वे 5 विभागात काम करते: लीगल, मीडिया, कॉम्प्युटर एक्झाम्स, लँग्वेज कोर्सेस आणि इंडियन नॉलेज सिस्टीम. त्यापैकी लीगल कोर्सेसमध्ये आपल्याकडे इंडियन पिनल कोड, अर्थात ही नावं आता बदललेली आहेत, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट, लीगल ड्राफ्टिंग, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बेसिक लीगल नॉलेज अँड रॉ रिलेटेड सगळे सब्जेक्ट आहेत ते आपल्याकडे घेतले जातात. याच्या व्यतिरिक्त मीडिया या विभागामध्ये रेडिओ जॉकी, अभिवाचन, निवेदन, सूत्रसंचालन, भाषण, मुलाखत हे विषय शिकवले जातात. फिल्म ॲप्रिसिएशन, फिल्म मेकिंग प्रोसेस, कंटेंट रायटिंग, एडिटिंग, डबिंग, व्हॉइस कल्चर, ॲक्टिंग, स्क्रिप्ट रायटिंग, कम्युनिकेशन स्किल, पब्लिक स्पीकिंग आणि रायटिंग स्किल्स सारखे विषय आपल्याकडे शिकवले जातात. याच्या व्यतिरिक्त कॉम्पिटेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे स्पर्धा परीक्षा या विभागामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन, CSAT, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, GS, फाउंडेशन कोर्स, मराठी शुद्ध लेखन, मराठी व्याकरण, एसे रायटिंग आणि गव्हर्नमेंट रिलेटेड काही जे एक्झाम्स असतात त्याबद्दल देखील गायडन्स आपल्याकडे दिला जातो. या व्यतिरिक्त काही फॉरेन लँग्वेजेस आहेत जसं की फ्रेंच, स्पॅनिश, जॅपनीज, पर्शियन, कोरियन, मेंडरिन म्हणजे चायनीज आणि जर्मन यांसारख्या भाषा पण आपल्याकडे शिकवल्या जातात आणि स्पोकन इंग्लिश देखील आपल्याकडे शिकवलं जातं. इंडियन नॉलेज सिस्टीमशी निगडीत संस्कृत, ब्राह्मी, पाली ग्रंथ, मोडी, उर्दू, शारदा, अर्धमागधी या लिपी, भारतीय संतांचा अभ्यास, त्याचबरोबर वेद, उपनिषद, पुराण, गीता, कालिदास लिटरेचर, आयुर्वेदिक डाएट, अष्टांग हृदय, शशी संहिता, चरक संहिता, स्मृतिग्रंथ, कौटिल्य अर्थशास्त्र, दासबोध, मनाचे श्लोक, भारताचा इतिहास आणि काही भारतातील ऐतिहासिक ज्या काही व्यक्तिमत्व आपल्याकडे होऊन गेले त्यांच्याविषयीचा आणि त्याचबरोबर इंडियन इन्स्टंट एस्ट्रॉनॉमी देखील आपल्याकडे शिकवली जाते. या व्यतिरिक्त काही अवांतरी कोर्सेस आहेत जसं की सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट मेकिंग, इन्व्हेस्टमेंट टेक्निक, शेअर मार्केट ट्रेनिंग, कॉर्पोरेट एंटरटेनिंग, बिझनेस स्टोरी टेलिंग, ब्रँड बिल्डिंग, योगा, AI, पॅरेंटिंग बसून काउन्सिलिंग, करिअर जेवायला. काउन्सिलिंग, समृद्ध वानप्रस्थ यांसारखे देखील आपल्याकडे विषय काही शिकवले जातात. त्याचबरोबर मटण वापरलं म्हणते काल. आतापर्यंत सगळ्यांना एक विनंती असेल, प्लीज कृपया माईक आपण ऑफ करावा जेणेकरून सगळ्यांपर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचू शकेल. धन्यवाद. त्याचबरोबर काही अचिव्हमेंट आहेत स्प्रेडिंग नॉलेजच्या, जसं की अमेरिकेतून एक मॅगझिन प्रकाशित होतं, अकॅडमी ऑफ मार्केटिंग स्टडीज जर्नल, व्हॉल्यूम 17, इश्यू पहिला 2023 सालचा होता. त्यातील इंडियन स्टार्टअप ब्रँड ओडिसी या नावाने स्प्रेडिंग नॉलेजची एक खास म्हणजे एक केस स्टडी पण छापून त्या मॅगझिनमध्ये आली होती. पुण्यामध्ये PVG विद्याभवन नावाचे इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटतर्फे स्पेशल अवॉर्ड देऊन देखील स्प्रेडिंग नॉलेजला गौरवण्यात आलं होतं. त्याचबरोबर आपल्याकडे 58 पेक्षा जास्त कोर्सेस असून आतापर्यंत 6,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एनरोल देखील केलं आहे. अर्थात ही आपण माहिती घेतली स्प्रेडिंग नॉलेजबद्दल, ज्या संस्थेतर्फे हा कोर्स घेतला जात आहे किंवा माफ करा हे सेशन घेतलं जात आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आपण आता सर आहे त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सर, मी तुमचं स्प्रेडिंग नॉलेज तर्फे पुन्हा एकदा स्वागत करतो. कौस्तुभ सर. नमस्कार. येस येस. सरांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात आणि आपल्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. सरांचं मुख्यत्वे इकॉनॉमिक्स म्हणून मास्टर झालं आहे. स्पेशलायझेशन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि अर्बन इकॉनॉमिक्स यामध्ये आहे. तसेच गेल्या 14 ते 15 वर्षांपासून मुंबईतील अत्यंत नामवंत अशा महाविद्यालयांमधून इकॉनॉमिक्स अँड फायनान्स देखील ते शिकवत आहेत. विविध वृत्तपत्र असतील यात ते नियमितपणे फायनान्स आणि इकॉनॉमिक्सवरती लेख लिहितात. त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग यावर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ते व्याख्यान देखील देतात. दरवर्षी जे भारताचं बजेट निघतं ते वार्षिक बजेट असतं, त्या बजेटवरती गेल्या 10 वर्षांपासून विविध वृत्तपत्र असतील, मासिके असतील यामध्ये लेख लिहितातच. याचबरोबर वृत्तवाहिन्यांमध्ये देखील त्यांना ॲज अ गेस्ट लेक्चर म्हणून बोलवलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रात याच विषयाशी निगडीत देखील लेक्चर देतात. एक्सप्रेस ग्रुप, इंडियन एक्सप्रेस ग्रुपशी देखील ते असोसिएट असून त्यामार्फत गेल्या 5 वर्षांपासून इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस कॅम्पेन देखील ते राबवत आहेत.
तर सर, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो स्प्रेडिंग नॉलेज या संस्थेतर्फे आणि आपल्याला विनंती करतो की आजच्या सत्रास सुरुवात करावी. येस. सर्वप्रथम स्प्रेडिंग नॉलेज आणि पौरस देशपांडे यांचे आभार मानायचे की अशा महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि हा विषय आपल्या दृष्टीने का महत्वाचा आहे हे एक अर्ध्या मिनिटात सांगून मग प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. अ, आपल्याकडे जेव्हा इस्रायल इराण युद्ध सुरू झालं त्यावेळेला प्रामुख्याने बातम्या येत होत्या त्या म्हणजे सिलेंडर कधी मिळणार. तर फक्त आपल्या घरचा सिलेंडर मिळण्यापुरतं हे युद्ध मर्यादित नाहीये. या युद्धाचे खूप मोठे व्यापक परिणाम आहेत. किंबहुना दुसऱ्या महायुद्धानंतर जी वेगवेगळी युद्ध लढली गेली त्या युद्धापेक्षा हे युद्ध खूप पद्धतीने वेगळं आहे. त्याचे स्ट्रॅटेजिक रेफरन्सेस वेगळे आहेत, त्याचे मिलिटरी रेफरन्सेस वेगळे आहेत आणि त्या सगळ्याशी भारत ज्या पद्धतीने जोडला गेलाय ती पद्धत पण बऱ्यापैकी वेगळी आहे. म्हणजे यापूर्वीच्या खाडी युद्धामध्ये, खाडी म्हणजे गल्फ वॉरमध्ये भारत हा तसा थेट सहभागी नव्हता. आताही भारत सहभागी नसला तरी भारताचा जो वाटा आहे किंवा भारताची जी भूमिका आहे ती या म्हणजे युद्धामध्ये महत्वाची ठरणार आहे. कारण भारत हा यामध्ये स्टेक होल्डर आहे. त्याच्यामुळे आपण एक साधा विषय घ्यायचा झाला तर सिलेंडर पलीकडचं युद्ध असं आपण त्याला एक थोडक्यात कॉइन करूया की हे एवढं सोपं नाहीये जेवढं आपल्याला दिसतंय. तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे तर प्लीज जरा सांगू शकता का की दिसते का ती? कुणीतरी एकाने थंब करून हो, दिसते. दिसते. येस. सो आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातूनच सुरू करूया. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कॉन्सेप्ट सोप्या पद्धतीने कळावेत म्हणून इंटरॅक्टिव्ह प्रकारची किंवा इंटरॅक्टिव्ह स्टोरी टेलिंग व्हावं या पद्धतीने ते प्रेझेंटेशन बनवलंय. पौरस सर, मला माझं प्रेझेंटेशन कसं दिसेल? तुम्ही सर शेअर केल्यावरती विंडो शेअर केल्यावर तुम्हाला समोर दिसेल ना तुमची विंडो सुद्धा. नाही, मला दुसऱ्या एका व्यक्तीचं हे दिसतंय. तुम्हाला मोड कदाचित चेंज करायला लागेल. झूमचा जो आहे तो प्रेझेंटेशन मोड करायला लागेल तुम्हाला. तुमच्या वरच्या बाजूला हा, दिसेल तुम्हाला कशा प्रकारे तो मोड आहे तुमचा आता ऍक्टिव्हेट. एक मिनिट. हा, स्पीकर व्ह्यू असं म्हणू का? हो, स्पीकर व्ह्यू करा. येस पण येस. मग मला तुम्ही दिसताय. ओके. जो बोलेल तो दिसेल तुम्हाला. ओके. मॅडम, काय ग? ओके, तुम्हाला सगळ्यांना प्रेझेंटेशन दिसतंय असं अज्युम करून मी स्टार्ट करतो. पहिल्या स्लाइडमध्ये तुम्ही जर बघितलं तर एक मॅपच्या माध्यमातून इराण इराक तो सगळा जो आपण ज्याला साध्या भाषेत आखाती देश असं म्हणतो त्या आखाती देशाचं एकंदरीत आत्ताच्या युद्धामधलं रेलेव्हन्स कसं आहे आणि त्याचं जॉग्राफिकल आणि जिओ पॉलिटिकल अस्तित्व कसं आहे हे दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केलाय. तुम्हाला दिसत असेल तर एक तिथे मध्ये एक युएई ओमान म्हणजे खाली युएई ओमान आणि दोहा असे जर 3 तुम्हाला नावं दिसत असतील आणि त्याच्यामध्ये एक समुद्राची चिंचोळी अशी तुम्हाला जागा दिसते. तिथे दुबई दिसते. मी कर्सर फिरवतोय ते दिसतंय का सर? येस येस, दिसते दिसते. त्या दुबईच्या इकडून एक असा चिंचोळा यू शेप पट्टा असा दिसतोय, उलटा यू म्हणावा तसा.
आणि तिथे हे सगळं बेसिकली आत्ताच्या इस्रायल, अमेरिका आणि इराण या युद्धाचं सध्याचं चित्र हे आहे की कुवेत सिटी हा कुवेत देश आहे, सौदी अरेबिया मोठा एक तेल समृद्ध देश आहे, त्याच्यावरती इराक डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला इराण आहे. इराक तर आता पूर्ण नामशेष झालेला आहे सद्दाम हुसेन यांना अमेरिकेने संपवल्यानंतर. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये हे युद्ध जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या देशांमधले आपापसातले संबंध आधी समजून घ्यायला लागतील. इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे ज्याला आपण UAE असं म्हणतो, या तिघांचा वेस्टर्न वर्ल्डशी असलेला संबंध आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. सौदी अरेबिया या देशामध्ये आणि सगळ्याच एकंदरीत आखाती देशांमध्ये अमेरिकेने अनेक वर्ष तेलाच्या माध्यमातून गुंतवणूक केली. म्हणजे कॉन्सेप्ट समजून घ्या की आखाती देश किंवा गल्फ कंट्रीमध्ये एखाद्या ठिकाणी तेल सापडलं की ते तेल खाणीतून वर काढायचं, त्याची प्रोसेसिंग किंवा शुद्धीकरण करायचं आणि ते जगभर नेऊन विकायचं, प्रामुख्याने विकायचं. ह्या सगळ्या धंद्यामध्ये फक्त आणि फक्त अमेरिकन कंपन्या आघाडीवर होत्या. म्हणजे एक्झॉन मोबाईल किंवा आघाडीच्या कंपन्या जर तुम्ही बघितल्या, स्टँडर्ड ऑइल, US स्टँडर्ड ऑइल कंपनी किंवा अगदी अमेरिकेच्या सोडून शेल, बर्मा शेल ज्याला आपण म्हणतो, ब्रिटिश कंपनी आहे. त्याच्यानंतर एक कंपनी आहे पेट्रोनास, या किंवा एक शेवरॉन म्हणून कंपनी आहे किंवा ब्रिटिश पेट्रोलियम, या सगळ्या कंपन्या युरोपीय आणि अमेरिकन कंपन्या होत्या. आणि या सगळ्या कंपन्यांनी लिटरली अरब जगताला लुटलं. असं मी का म्हणतोय की तेल अरब जगतातलं आणि ते सगळं तेल काढून ते तेल सगळं शुद्ध करून त्याचा फायदा करून घेणार हे अमेरिकन आणि युरोपियन. वर्षापासून बंद. याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की या सगळ्या देशांना त्याचे म्हणावे असे फायदे मिळाले नाहीत. आता यामध्ये इराणमध्ये एक क्रांती घडून आली आणि त्या क्रांतीनंतर इराणच्या तत्कालीन अध्यक्षाला त्या सत्तेवरून खाली खेचून इराणमध्ये सध्याचे जे खोमेनी जे आता या हल्ल्यात मारले गेले त्या खोमेनींची सत्ता आली. आणि त्याच्या आधीचे जे इराणचे सर्वेसर्वा होते ते अमेरिकेला फॉर होते, म्हणजे जसं अमेरिका म्हणेल त्या पद्धतीने वागायचं. पण नंतर इराण हा अमेरिकेच्या डोळ्यात खुपायला लागला. सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि सौदी अरेबियाचे जे सगळे राजघराण्यातले लोक आहेत त्यांचा अमेरिकेतल्या लोकांशी थेट संबंध आहे. त्यामुळे सौदी अरेबिया हा तेलाच्या व्यापारामध्ये समृद्ध झाला. सौदी अरामको नावाची कंपनी आहे ज्या कंपनीनी कोकणामध्ये नाणार इथे रिफायनरी टाकायचा प्लॅन काढला होता, पण आपल्या लोकांनी तो दुर्दैवाने यशस्वी होऊ दिला नाही. आणि आपण आता रडतोय की आपल्याकडे तेलाचे प्रश्न आहे, पण तो अजून एका वेगळ्या वेबिनारचा विषय आहे. तर सौदी अरेबिया ह्याच्यातून सुटला. संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE, म्हणजे ज्याला आपण आपल्याकडचे लोक, तू कुठे चालला, मी दुबईला चाललो. तर दुबई, अबुधाबी वगैरे हे सगळे छोटे छोटे अमिराती देश आहेत. त्या देशांचे सगळ्या अमेरिकन, युरोपीय देशांशी चांगले संबंध आहेत. याचं कारण त्यांना ह्या सगळ्या मारामारी किंवा या सगळ्या भानगडीत पडायचा नाहीये. त्यांचा संबंध हा फक्त पैशाशी आहे. आता अमेरिका आणि इस्रायल हे या सगळ्यात कुठे आले, तर अमेरिका अशा करता की अमेरिकेचे तेलाचे स्टेक्स किंवा तेल विकत घेण्याचे स्टेक्स इतके हाय असतात की ते त्या पलीकडे कुणालाही येऊ देत नाहीत. म्हणजे तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. ते प्रत्यक्ष तेलाचंच उदाहरण नाहीये, तर तेलाच्या माध्यमातून एक ज्याला म्हणू शकतो रिसोर्सेसचं उदाहरण आहे. एलॉन मस्क म्हणून जो टेस्लाचा सर्वेसर्वा आहे, त्यांना इलेक्ट्रिक गाड्या बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर जे खनिज संपत्ती लागते ती खनिज संपत्ती बोलिव्हिया या देशामध्ये आहे असं कळलं. आणि मग अमेरिकेच्या माध्यमातून बोलिव्हियातल्या देशातलं सरकार पाडून तिथे आपल्याला फायदेशीर ठरेल अशा प्रकारचं सरकार अमेरिकेने आणलं. त्याचप्रमाणे मोहम्मद गड्डाफी म्हणून जो होता, गड्डाफी काय फार संत महात्मा वगैरे नव्हता, पण तो त्याच्या देशाचा माणूस होता. तर त्याचं सरकार अमेरिकेने पाडलं आणि त्याच्या जागी आपल्या मताचं सरकार आणलं. नंतर आता व्हेनेझुएलामध्ये अगदी ताजी घटना आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला तर अमेरिकेच्या नेव्हीच्या सीलच्या लोकांनी लिटरली उचलून घरातून आणलं आणि अमेरिकेत ठेवलं. आणि आता व्हेनेझुएलावर अमेरिकेची सत्ता इनडायरेक्टली आहे. तर मुद्दा असा आहे की अमेरिकेला
जगातल्या सगळ्या भागातली संसाधनं ही आपल्याकडे असावीत असा त्यांचा अट्टहास आहे. तो काय हा आपला विषय नाहीये चर्चेचा. त्याच्यामुळे प्रश्न जर तुम्हाला कोणाला पडला असेल की बाबा ह्या युद्धात अमेरिका का उतरली आहे, तर अमेरिकेचा एकमेव इंटरेस्ट आहे तो म्हणजे अमेरिका सर्वोत्कृष्ट राहिली पाहिजे. त्याला त्यांनी एक अभिमानानं नाव दिलंय, लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन. म्हणजे त्याला मागा असं म्हणतात, मेक अमेरिका ग्रेट अगेन. आता अमेरिकेने ग्रेट व्हायला आमची काही हरकत नाहीये, अमेरिकेचं चॉईस आहे. पण अमेरिका ग्रेट होण्यासाठी भारतातल्या जगातल्या अनेक लोकांना, लाखो करोडो लोकांना वेठीला धरणं हे कुठलं गव्हर्नमेंटचं धोरण आहे अमेरिकेच्या. त्यामुळे अमेरिकेचा या युद्धातला वाटा हा बऱ्यापैकी एक प्रकारे घुसखोरीच्या पद्धतीने राहिलेला आहे. आता राहिला प्रश्न इस्रायलचा. तर इस्रायल या सगळ्यात कुठे येतं? तर आता हा पुढचा तुमच्या समोर येणारा नकाशा दिसतोय तुम्हाला? त्याच्यावर मी इम्पॉर्टन्स ऑफ लॉजिस्टिक्स असं लिहिलंय. जरा कोणीतरी थंबिंग करून सांगाल? थोडं त्या नकाशाकडे लक्ष द्या. त्या नकाशामध्ये जिथे जिथे तेलाचे स्पॉट दिसत आहेत ते सगळे तेलसमृद्ध प्रदेश आहेत. आणि तुम्ही जर का बघितलं तर सौदी अरेबियामध्ये डार्क स्पॉट्स आहेत. सौदी अरेबिया हा अत्यंत तेलसमृद्ध प्रदेश आहे आणि तिकडे अमेरिकेचंच वर्चस्व आहे. सौदी अरामको ही कंपनी अमेरिकेच्या वर्चस्वाखाली, म्हणजे अमेरिकेची कंपनी नाहीये, पण अमेरिका ते कंट्रोल करते. आणि तुम्ही बघितलं तर तिकडे साऊथ पार्स आणि नॉर्थ फील्ड हे इराण मधले भाग आहेत. आणि इराणचा एक सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये वाटा असा आहे की होर्मुझची सामुद्रधुनी या शब्दाचा अर्थ जिकडे चिंचोळ्या भागातून समुद्र जातो आणि दोन्ही बाजूला त्या प्रदेशात कुणाची तरी एक वर्चस्व किंवा सत्ता असते. तर त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जो जगामध्ये तेलाचा सप्लाय होतो त्या सगळ्या सप्लायवर इराणचं नियंत्रण आहे. म्हणजे आपण एक सोप्या भाषेत समजून घेऊया. जे मुंबईत राहणारे लोक आहेत त्यांना सांगायचं म्हणजे, मुंबईमधून जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्हाला वाशीच्या खाडी पुलावरून बाहेर जावं लागतं किंवा ऐरोलीच्या खाडी पुलावरून जावं लागतं. म्हणजे या दोन ठिकाणातून तुम्ही बाहेर गेल्याशिवाय मुंबईच्या बाहेरच जाऊ शकत नाही. मग आता समजा या चिंचोळ्या खाडीच्या प्रदेशावर माझं नियंत्रण असेल आणि मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथे बोट घेऊन आलात तर मी तुमच्या बोटीवर क्षेपणास्त्र डागीन, तर तुम्ही कधीच या चिंचोळ्या प्रदेशातून जाऊ शकणार नाही. त्यामुळे होर्मुझ म्हणून जे गाजतंय ते होर्मुझ हे आहे. आणि आता लक्षात घ्या की इराण प्रत्यक्ष जगाला तेल फारसं विकत नाही. म्हणजे आपण इराणकडून खूप तेल नाही विकत घेत, पण तरीही इराणचं युद्ध पेटल्यानंतर तेलाचे भाव हे दर दिवसाला $2 आणि $3 वाढायला लागले. इमॅजिन करा, दर दिवशी $2 आणि $3 भाव वाढतायत आंतरराष्ट्रीय बाजारात. याचं कारण इराणने थोडक्यात नळच बंद करून टाकलाय. म्हणजे सौदीचं पण तेल, कतारचा पण गॅस. कतार हा गॅस समृद्ध प्रदेश आहे आणि LNG किंवा ज्याला आपण LPG म्हणतो, जो आपल्या वाहनांमध्ये वापरतात, आपल्या स्वयंपाकघरात वापरतात किंवा अनेक उद्योगांमध्ये तो ऊर्जा म्हणून वापरतात, तो जो सगळा ऊर्जेचा स्रोत आहे तो सगळा जणू काही आटायला सुरुवात झाली. आणि ही भूगोलाची रचना अशी आहे की तो एरिया बायपास करून तुम्ही कुठे जाऊ पण शकत नाही. बरं, आता युद्ध सुरू झालं म्हणजे तुम्ही अचानक असं म्हणू शकत नाही आता कशाला समुद्र मार्गाने जायचं, आपण रस्त्याच्या मार्गाने एक पाईपलाईनच टाकू. हा प्रोजेक्ट अत्यंत मोठा आहे, त्याला अनेक दशकं जावी लागतात. म्हणून आपल्या दृष्टीने हे युद्ध महत्वाचं ठरलंय. आता एक रफली त्याचे 4 कुठले महत्वाचे बिंदू आहेत, तर 1979 साली इराणमध्ये जी क्रांती घडून आली त्या क्रांतीनंतर इराणच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा वाढल्या. म्हणजे इराणचं म्हणणं होतं की अमेरिकेच्या नेतृत्वाखाली किंवा अमेरिका म्हणते त्याप्रमाणे आम्ही का वागायचं, आमचं स्वतःचं सुद्धा सरकार आहे, आमचा स्वतःचा देश आहे. जस्ट फॉर युअर रेफरन्स, इराण हा मागासलेला देश नाही. इराणवर गेली 30 वर्ष अमेरिकेचे कडक निर्बंध आहेत. म्हणजे इराणशी कोणी छान व्यापार करू शकत नाही, इराणमधून कोणी फार वस्तू आणू शकत नाही, इराणला वस्तू नेऊ शकत नाही. त्यामुळे इराणशी जगाने संबंध तोडण्यामागे अमेरिका आहे. त्यामुळे थोडक्यात एक प्रकारे म्हणतो ना, त्याला एकटा पाडण्याचा प्रयत्न केला अमेरिकेने. आणि हे का केलं, कारण इराणने अमेरिकेच्या होला हो करायचं नाकारलं किंवा अमेरिकेला आपण साध्या भाषेमध्ये त्यांच्या पुढे मान दुखवली नाही, हांजी केली नाही. आणि त्याचे परिणाम इराणला भोगायला लागलेत. फॉर युअर इन्फॉर्मेशन,
तुम्ही सगळ्यांनी शाळेत असताना बीजगणित हा विषय शिकला असेल. अल्जेब्रा, जॉमेट्री आणि अल्जेब्रा हे 2 विषय असतात. त्याच्यापैकी जो अल्जेब्रा विषय आहे त्या विषयाचं पहिलं पुस्तक हे इराणमध्ये लिहिलं गेलं होतं. इराणमधले लोक हे अत्यंत कुशल वास्तुविशारद होते. इराणमधल्या लोकांनी केलेल्या संशोधनाचा जगभरातल्या लोकांना फायदा झालेला होता. इनफॅक्ट मला सांगायला आनंदही वाटतोय आणि गंमतही वाटते की आपल्या मराठी भाषेतले अनेक शब्द हे इराणी भाषेमधून आलेले शब्द आहेत. त्यामुळे आपल्याला जर का उगाचच असं वाटलं की इराण म्हणजे कुठला तरी मागासलेला देश आहे, काय बरं इराणमध्ये होतं, नुसतेच सगळे आंधळे झालेले धर्माच्या नावावरचे देश आहेत, तर असं नाहीये. तो इराणचा सगळा काळा इतिहास आहे. पण इराण हा अत्यंत प्रगत अशा प्रकारचा देश होता. तुम्हाला मी काही शब्द सांगतो, ते शब्द सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मी काय म्हणतोय. हवालदार, आमदार, खासदार, आपले पेशवा, जे बाजीराव पेशवा म्हणतो, पेशवा. चला आता लेक्चरला येण्याची सक्ती केलेली आहे. हा सक्ती शब्द, कामगार, बाजार. अरे मी बाजारात जाऊन येतो जरा. अरे दुकान उघडलं का? आपण कुठल्या शहरात राहतो? अच्छा तुझं घर खूप छान आहे. चल रे तुझं दप्तर भरलंस का? शाळेला जायला उशीर होतोय. अरे पौरस सरांचं लेक्चर आहे, लेक्चरच्या नोट्स काढायच्या आहेत, जरा कागद देतोस का? अरे मला जरा सर्दी झालीये, मला जरा नाक पुसायला रुमाल देतोस का? मला ना नीट दिसत नाहीये, बहुतेक चष्म्याचा नंबर बदललाय. अरे काय रे तू माझ्यावर का नाराज झालास? तुम्हाला असं वाटेल की अचानकपणे या जिओ पॉलिटिकल लेक्चरमध्ये हे वेगवेगळे शब्द कुठे सांगायला लागले. तर मागच्या 2 मिनिटापासून मी जे शब्द सांगतोय ते सगळे इराणी भाषेतले शब्द आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. ज्याला फारसी भाषा असं म्हणतो, म्हणजे पर्शियन लँग्वेज. आणि याचा एक म्हणजे मला मुद्दा असा सांगायचा आहे की इराण हा देश हा अत्यंत प्रगत देश असून त्या देशातल्या लोकांचं जीवन हे बऱ्यापैकी चांगल्या दर्जाचं होतं. पण कट्टरपंथीयांच्या नादाला लागल्यामुळे किंवा ज्याला आपण धर्मांध शक्तींच्या नादाला लागल्यामुळे इराणची परिस्थिती काहीशी विचित्र झालेली आहे आणि अमेरिकेला हे काही झेपलं नाही. आता आणखी एक अशी सतत भीती दाखवली गेली की इराण अणुबॉम्ब बनवेल. आता तुम्ही म्हणाल की इराणचा ह्याच्याशी थेट संबंध काय? तर इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये 1 नंबरचं शत्रुत्व आहे. इस्रायल म्हणजे ज्यू लोकांचा देश आणि ज्यू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एक उभा संघर्ष आहे जो जवळपास मागच्या 100 वर्षापासून चालत आलेला आहे. आणि इस्रायली लोकांच्या मते म्हणजे ज्यू लोकांच्या मते इराण हा 1 नंबरचा शत्रू आहे आणि इराणकडे अणुबॉम्ब असतील तर त्या अणुबॉम्बनी ते जग विध्वंस करू शकतात. आणि म्हणून इराणवर अणुबॉम्ब निर्माण करता येऊ नये, इराणला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळू नये, अशा प्रकारे त्या सगळ्याची नाकेबंदी करण्यात आली. आणि म्हणून याच्यातला हा एक पैलू आहे की इराण आणि अमेरिका किंवा इराण आणि इस्रायल याच्यातलं युद्ध हे का महत्वाचं आहे आणि त्याच्यात अमेरिकेचं काय म्हणजे योगदान आहे. तर इस्रायलच्या विरोधी जो गट आहे त्याला इराणचं समर्थन आहे आणि इस्रायलच्या बाजूने अमेरिका ठाम उभा आहे. याच्या मागची अनेक कारणं सांगितली जातात. त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे जे ज्यू लोक आहेत ते ज्यू लोक अमेरिकेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह आहेत आणि ते तुफान पैसेवाले आहेत. म्हणजे त्यांच्या सगळ्या सिस्टीम्सवर कंट्रोल आहे आणि त्याच्यामुळे ते सांगतात त्या पद्धतीने अमेरिकेला वागावं लागतं. आता हे कुठलाही अमेरिकन प्रेसिडेंट हे खुल्या पद्धतीने कधी मान्य करणार नाही. पण ज्यू लोकांचा अमेरिकेतल्या सत्तेमध्ये असलेला वाटा हे त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे. त्याच्यामुळे आज हे जे युद्ध आहे त्या युद्धाचा भूगोल हा अशा पद्धतीने या युद्धाचं जे राजकारण आहे ते अशा पद्धतीने गुंफलं गेलेलं आहे. आता ह्याला एक दुसरी किनार आहे, ती कुठली? तुम्हाला 3 देशांचे नकाशे दाखवले तिकडे. मुद्दाम 3ही देशांचे नकाशे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यात तुम्ही बघाल तर आईस्क्रीमचा कोन असतो तसा इस्रायल दिसतोय. सगळ्यात उजव्या बाजूला दिसतोय का इस्रायल तुम्हाला? इस्रायल आईस्क्रीमच्या कोनासारखा असा छोटासा देश आहे आणि इराणच्या लोकांची गंमत आहे. इराणी लोक म्हणजे इराणच्या अनेक म्हणजे नेत्यांनी म्हणा किंवा इराणच्या शासकांनी असा बऱ्याचदा दावा केलेला आहे की कितीसा छोटासा देश आहे, एक बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करता येईल. म्हणजे इराण कधीही इस्रायलवर हल्ला करू शकतो, ही इस्रायलची भीती आहे. आता मधला जो देश आहे तो अमेरिका, तो अत्यंत प्रबळ आणि मोठा देश. आणि गमतीशीर गोष्ट की अमेरिका हा इराण पासून पण जवळ नाही, इस्रायल पासून पण जवळ नाही, ना दुबई पासून जवळ आहे.
तो इतक्या लांब वसलेला आहे की तो सगळ्यात सेफ आहे. म्हणजे जगातलं कुठलंही क्षेपणास्त्र हे इराणवरून उडून अमेरिकेत येऊ शकत नाही. मग त्यासाठी काय करायला लागेल, इराणला आपल्या बोटीवर क्षेपणास्त्र ठेवून ती बोट कुठेतरी अमेरिकेत जवळ आणून ते डागायला लागेल. त्याच्यामुळे अमेरिका सगळ्यात सेफ आहे. आणि डाव्या बाजूच्या नकाशात जो इराण आहे, तो इराण त्या कॅस्पियन समुद्र, म्हणजे त्या इराणच्या वरती कॅस्पियन समुद्र आहे आणि इराणची जी खालची बाजू आहे तिकडे होर्मुझची सामुद्रधुनी आहे. आता इथे हे तुम्हाला मुद्दाम का दाखवतोय? आता तुम्ही म्हणाल हे सगळं जगाचं भूगोल, जगाचं पॉलिटिक्स तुम्ही सांगताय. भारत कुठे आहे का याच्यामध्ये? तर आहे ना. भारताने चाबहार नावाचं एक बंदर इराणमध्ये विकसित केलंय. आता भारताला इराणमध्ये जाऊन बंदर का विकसित करायचंय? कारण पाकिस्तानमध्ये चायनाने इन्व्हेस्टमेंट करून एक बंदर उभं. त्यामुळे त्याला काउंटर आर्ग्युमेंट करायला भारताने अफगाणिस्तान आणि इराण या दोन्ही देशांमध्ये भरीव गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे आता आपले जे विरोधी पक्ष आहेत ते सारखे सरकारला विचारतात की इराणच्या ज्या अध्यक्षांचा मृत्यू झाला तर तुम्ही त्याचा निषेध केला नाही, तुम्ही जाहीररित्या काही सांगितलं नाही. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की इराणमध्ये भारताची किती कमिटमेंट आहे, ही कमिटमेंट आपल्या सरकारने वेळोवेळी दाखवून दिलेली आहे. आता चाबहार या नावाची एक इंटरेस्टिंग उत्पत्ती सांगतो. पॉलिटिक्स आहे म्हणून गमतीशीर पण आहे थोडं. बहार या शब्दाचा अर्थ सगळं छान छान असणं, बागोमे बहार आहे वगैरे आपण म्हणतो तसं. आणि चा म्हणजे चार. तर चारी ऋतूमध्ये जिथे बहार असते तो प्रदेश म्हणजे चाबहार. असं ते चाबहार बेट आहे. आणि त्या बेटावर भारताने आपले पैसे, आपल्या कंपन्या, आपले इंजिनियर्स पाठवून तिथे एक मोठं बंदर उभारलंय. आणि भविष्यात इराणमधलं सगळं तेल हे या चाबहार बंदरामार्गे भारतात येणं हा भारताचा त्याच्यातला डाव आहे. त्यामुळे भारत या सगळ्या गडबडीत कुठे नाही हा समज चुकीचा आहे. भारताने आपल्या पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल या महत्वाकांक्षा कधी हो त्याला लपवल्या सांगितलंच आहे, पण त्याला माहिती आहे. त्या सुरू आहेत. आता काय त्याच्यात एक महत्वाचं आहे, तर ज्यू आणि मुस्लिम यांच्यामधला वाद आहे. म्हणजे या युद्धाला फक्त पैशाची किनार नाहीये, या युद्धाला धर्माची किनार आहे. ज्यू लोक, मुस्लिम लोक आणि ख्रिस्ती लोक या तिघांच्या दृष्टीने पवित्र भूमी म्हणजे जेरुसलेम आहे, म्हणजे इस्रायल मधली एक जागा आहे. आणि इस्रायलच्या मधली लोक म्हणजे इस्रायल मधले काही फुटीर लोक, ज्यांना आपण पॅलेस्टाईन असा एक देश म्हणतो, त्याला फिलिस्तीनी असंही हिंदीत म्हटलं जातं. तर त्या पॅलेस्टाईन मधल्या लोकांचा एक बऱ्यापैकी बिमोड केला गेला पाहिजे अशी इस्रायलची मानसिकता आहे. आणि इस्रायलच्या मानसिकतेला अर्थातच अमेरिकेचा पाठिंबा आहे. त्यामुळे ज्यू आणि मुस्लिम यांचा जो वाद आहे तो इस्रायलच्या निर्मितीपासून आहे. आणि इस्रायलची जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून त्या मुस्लिम लोकांचा म्हणजे शिया मुस्लिमांचा त्यांच्या विरुद्ध राग आहे. आता आपण धर्माच्या इतिहासात फार जात नाही आहोत, कारण नाही तर ते व्याख्यान लांबेल. पण धार्मिक पद्धतीने विचार करायचा झाला तर मुस्लिम लोकांमध्ये दोन पंथ असतात, शिया आणि सुन्नी. त्याच्यातले इराणमधले लोक बहुतांशी शिया आहेत. आणि धार्मिक वर्चस्व हे आपलं असलं पाहिजे या प्रकारे इराणने सतत इस्रायलला पाण्यात बघितलंय आणि इस्रायलने इराणला पाण्यात बघितलंय. बरं, याआधी अशी युद्ध झालेत का? तुमच्या स्क्रीनवर दिसते 3 मोठी युद्ध झालेली आहेत. आणि त्या 3 युद्धामध्ये जो काय भयानक मानवजातीच्या दृष्टीने नाश झालेला आहे तो असून सुद्धा इस्रायलच्या विरोधी कारवाया करण्यासाठी हमास नावाची एक संघटना आहे, त्याच्यानंतर हिजबुल्ला नावाची संघटना आहे, हुती नावाची संघटना आहे. या सगळ्या संघटना काय करतात? या सगळ्या संघटना या इस्रायलच्या आसपास राहून इस्रायलला छळत असतात. आणि इस्रायलचा दावा आहे की अर्थात या सगळ्या संघटनांना इराणचाच पाठिंबा आहे आणि इराणच्याच पाठिंब्याने हे सगळं चाललंय. त्यामुळे इराण जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आमचा मार्ग सोपा होत नाही. हा त्याच्यातला एक धार्मिक वाद आहे. आता त्याचे जागतिक परिणाम काय आहेत? तर अमेरिकेचं बदलतं स्थान हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे 1970 1980 हा जर तुम्ही काळ बघितलात, शीतयुद्धाचा काळ आपण ज्याला म्हणतो, 80च्या नंतर शीतयुद्ध संपलं, ते अमेरिका आणि रशिया यांच्यात सुरू होतं. आणि जगात जिथे जिथे म्हणून आपला वर्चस्व ठेवायला लागेल किंवा जिथे जिथे म्हणून आपल्याला लोकांवर एक प्रकारचा कंट्रोल ठेवायला लागेल
तिथे तिथे अमेरिका आपली पैशाची पॉवर किंवा आर्मीची पॉवर, ज्याला मनी पॉवर, मसल पॉवर म्हणतात, त्या दोन्ही वापरत असायचा. आणि आता सध्याची परिस्थिती आहे की अमेरिका हा जगातला जरी सगळ्यात बलाढ्य देश असला तरी त्यांच्या पुढची पण आव्हानं बदलत आहेत. म्हणजे कसली आव्हानं आहेत? तर आता अमेरिका हा जगासाठी एक पर्याय किंवा जगासाठी एक, म्हणजे आता आपल्याला अमेरिका नसेल तर काय आपलं अडू शकतं, तर काही विशेष अडणार नाही. म्हणजे आता युरोपियन युनियन पण आपल्या मदतीला, आपल्या म्हणजे आपण भारताच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर भारत हा हळूहळू इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग किंवा ज्याला आपण अ, वस्तूंच्या आणि उत्पादनांची निर्मिती करणं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे. भारताचं जागतिक व्यापारातलं स्थान वाढायला लागलंय. गेल्या 25-30 वर्षात चीनने अभूतपूर्व आघाडी घेतली. त्यामुळे अमेरिका हा जगाचा तारणहार आहे किंवा अमेरिका जग चालवतो, ही जी अमेरिकेची मानसिकता होती ती आता मानसिकता राहिलेली नाहीये. आणि याचा एक दुष्परिणाम असा झाला की अमेरिकेमध्ये ट्रम्प यांना जाणवायला लागलं, जर आपल्याला आपलं वर्चस्व टिकवायचं असेल तर कुठेतरी एक जगावर एक दादागिरी करायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी 2 ते 3 वर्षांपासून, म्हणजे सत्तेत आल्या आल्या त्यांनी वेगवेगळ्या अशा विविध घोषणा करायला सुरुवात केली की आम्ही यांच्यावर टॅरिफ लावू, त्यांच्यावर टॅरिफ लावू. बरं, हा टॅरिफ किती असेल? 10-20% नाही, थेट 100%च लावू किंवा काय व्यापारच आम्ही बंद करून टाकू. आणि ह्याच्यातून अगदी भारतही सुटला नाही. नंतर अर्थात भारताशी व्यापार करताना जेव्हा त्यांनी कर लावले, त्या कर लावल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे काय भारताच्या दृष्टीने फायद्याचं नसलं तरी अमेरिकेच्या दृष्टीने फायद्याचं नाहीये. मग त्यांना त्यांची स्ट्रॅटेजी बदलावी लागली. मग आपला युरोपियन युनियन बरोबर करार झाला. आता भारत, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया, ज्याला आपण ब्रिक इकॉनॉमी म्हणतो, तो एक मोठा गट उदयास यायला लागलेला आहे. आणि त्या गटाचा परिणाम असा आहे की त्या गटामुळे अमेरिकेला एक इनसिक्युरिटी वाटायला लागली. आता अमेरिकेने काय केलंय, एक तुम्हाला गंमत सांगतो. आत्ता मगाच्या माझ्या संभाषणात मी सांगितलं की इराणला जगातल्या विविध देशांना तेल विकायला बंदी आहे. ह्याला आपण एक टर्म जी वापरली जाते ती लक्षात घेऊ. ह्याला सँक्शन्स असं म्हणतात. सँक्शन्स या शब्दाचा अर्थ बंदी घालणं. मग तुम्ही म्हणाल मग इराण सगळं तेल कुणाला विकतं? तर इराणच्या एकूण तेलाच्या विक्रीपैकी 80% तेलाची विक्री ही चीनला होते. आता समजा इराणचं युद्ध पेटलं आणि चीनलाच तेल मिळालं नाही, तर एक प्रकारे चीनी बाजारपेठेमध्ये एक दादागिरी तयार होऊ शकते. त्यामुळे इराणी तेल आणि चीन हा त्याच्यातला एक मुद्दा आहे. आणि इराण आपलं सगळं तेल हे खर्ग या बेटावर आणतो. आणि खर्ग नावाचं एक इराणमध्ये बेट आहे. तुम्ही सगळ्यांनी नवनीतचा ॲटलास विकत घ्या आणि छानपैकी एक एक देश बघायला सुरुवात करा. हा एक अमेझिंग एक्सपिरियन्स असतो. त्या इराणच्या खर्ग नावाच्या बेटावर इराणमधलं सगळं तेल आणलं जातं पाईपलाईन, टँकर वगैरे या माध्यमातून. आणि तिथून ते जगाला म्हणजे चीनला पुरवठा केला जातो. आणि इस्रायलने नेमक्या त्याच खर्ग बेटावर हल्ला केला. मग इराणने खर्गवर हल्ला केल्यानंतर अर्थातच इराण होर्मुझची सामुद्रधुनी कशाला ओपन करेल? बरं, मग आता होर्मुझचं असं काय महत्व आहे? तर जगातलं 20% तेल हे एकट्या होर्मुझमधून निघतं. म्हणजे ते तेल इराणी नाही, पुन्हा एकदा सांगतो, ते तेल सौदी अरेबियाचे असू शकतं, ते तेल इराकचंही असू शकतं, ते तेल कुवेतचंही असू शकतं, पण ते जातं एकाच मार्गाने. म्हणजे आपण वेगवेगळे फ्लायओव्हर बांधले पण शेवटी सगळे एकाच रस्त्याला येतो आणि तिथे ट्रॅफिक झाला, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इराणने ते होर्मुझ बंद केलं आणि मग गॅसचा पुरवठा पण बाधित झाला. तिथे मी म्हटलं कतार नावाचा देश आहे. आता जस्ट इमॅजिन, जगातला 20% गॅस हा एकटा कतार पुरवतो. मग विचार करा, ते गॅसचे जर सिलेंडर वाहून नेणारे टँकर आहेत, ते टँकर नाही बाहेर पडले तर काय होऊ शकतं तिकडे, याचा आपण विचारच करायला हवा. मग किती पैसे लागतात? तर हे युद्ध लढणं हे भयंकर कष्टाचं काम जसं आहे, तितकंच खूप महागडं काम आहे. एक क्षेपणास्त्राचं नाव सांगतो, तिथे स्क्रीनवर दिलंय. त्या अमेरिकेने जे ऑपरेशन सुरू केलंय त्याला त्यांनी ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलंय. अमेरिकेत नाही तर सगळ्याच, जेव्हा कुठलीही सैन्य कारवाई सुरू होते तेव्हा त्या कारवाईला नावं द्यायची पद्धत असते. आणि त्याच्यातलं एक, जसं आपल्याकडे पाकिस्तानने जेव्हा पहलगाममध्ये हल्ला केला होता म्हणजे दहशतवाद्यांनी, तेव्हा आपण पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायला ऑपरेशन सिंदूर असं एक
ऑपरेशन लॉन्च केलं होतं, तसं हे ऑपरेशन एपिक फ्युरी या नावाने लॉन्च केलं गेलेलं ऑपरेशन आहे. आणि ते ऑपरेशन एपिक फ्युरी जे आहे याच्यामध्ये प्रामुख्याने टॉमोहॉक नावाची क्षेपणास्त्र डागली जातात. म्हणजे आपल्याकडे ब्रह्मोस नावाचं क्षेपणास्त्र आहे, जे एक मिड साईज क्षेपणास्त्र आहे. म्हणजे पृथ्वी, अग्नी ही जी क्षेपणास्त्र आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवतात. टॉमोहॉक म्हणजे थोडक्यात सबमरीन्स वरून, म्हणजे अमेरिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाणबुड्या समुद्रात उभ्या असतात किंवा अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका उभ्या असतात, त्यांच्यावरून ही क्षेपणास्त्र डागली जातात. जस्ट व्हेरी केअरफुल. एक टॉमोहॉक क्षेपणास्त्र $2 मिलियन म्हणजे $20 लाख किमतीचं आहे. जस्ट इमॅजिन, एक क्षेपणास्त्र डागलं की $20 लाख गेले. आणि 3 आठवडे हे युद्ध चाललंय आणि त्याचा अमेरिकेचा खर्च $200 अब्ज एवढा आलाय. $200 अब्ज. अमेरिकेसाठी तुम्ही म्हणाल अरे अमेरिकेचा श्रीमंत देश आहे, अमेरिकेला न परवडायला काय झालं? पण अमेरिकेकडे काही पैशाची खाण नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे हे $200 अब्ज हे जर युद्ध नसतं तर दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या कामासाठी वापरले गेलेले असते. अमेरिकेतल्या लोकांना पेन्शन दिलं असतं, अमेरिकेतल्या संरक्षण विषयक म्हणण्यापेक्षा आरोग्य सुविधांवर खर्च केले असते. त्यामुळे अल्टिमेटली हे पैसे अमेरिकेच्या टॅक्स पेअरचे आहेत आणि हे खर्च कुठे होत आहेत? इराणमध्ये. त्यामुळे आता अमेरिकेतून पण हळूहळू याला विरोध वाढायला लागलाय. आजच सकाळी पेपरला बातमी आलेली आहे की ग्रेट ब्रिटनमध्ये लोकांनी निदर्शनं करायला सुरुवात केली आहे की आपला काहीही संबंध नसताना ग्रेट ब्रिटनच्या ठिकाणावर इराणने आता लक्ष केलेलं आहे. दिएगो गॉर्सिया नावाचं एक ठिकाण आहे, नंतर तुम्ही मॅपवर शोधा. ते आशियामधल्या आपल्या भारतापासून दक्षिणेला आहे आणि ते हिंदी महासागरात आहे. आणि तिकडे इराणने तुम्ही म्हणाल तिकडे क्षेपणास्त्र टाकलं, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ना प्रॉब्लेम. इराणने इकडून एवढ्या लांब क्षेपणास्त्र टाकलं, त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगून दिलं की आज ना उद्या आम्ही लांब आणि म्हणून एक प्रकारे पाश्चात्य जगातूनही त्याला थोडाफार विरोध व्हायला लागलेला आहे. आता काय जागतिक संकट आहे? तर खनिज तेलाचं जे महत्व आहे ते अबाधित आहे. आपल्याकडे सध्या एक गमतीशीर प्रकार चाललाय की आम्ही ना प्रदूषण करत नाही, आम्ही ईव्ही वापरतो, इलेक्ट्रिक व्हेकल वापरतो. पण तुम्ही जे इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करताय ती वीज कोळसा जाळूनच तयार केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही इंधनाला पर्याय नाही. मग हे जे खनिज तेल आहे त्याचा दर हा दिवसाला $2 वाढायला लागलाय. तुमच्यापैकी इकडे जे सध्या साठीच्या घरामध्ये तुमच्या घरात जे लोक असतील त्यांना विचारून बघा. 1980च्या दशकामध्ये असंच आखातामध्ये 80 आणि 90 साली युद्ध झालं होतं आणि तेव्हा पेट्रोल आणि तेलाचे दर लिटरली दुप्पट झाले होते आणि तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली होती. त्यामुळे खनिज तेलाचे जे साठे आहेत ते जरी आपल्याकडे नसले तरी आपल्याला बाहेरून खनिज तेलाचा पुरवठा होतोच आहे. मग फक्त खनिज तेल म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गाड्यांमध्ये भरायचा डिझेल एवढा त्याचा मुद्दा नाहीये. तर त्या खनिज तेलापासून शेकडो वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, जे पदार्थ म्हणजे प्रॉडक्ट हे दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये वापरले जातात. याचं एक छोटंसं उदाहरण देतो. भारतामध्ये आपण जी खतं वापरतो, शेतकऱ्यांना जी खतं मिळतात त्यातली ऑलमोस्ट निम्म्यापेक्षा जास्त खतं ही बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल हा आपण खनिज तेलाच्या माध्यमातून आयात करतो. म्हणजे जर हा पुरवठा संपला नाही, पुरवठा सुरू झाला नाही आणि असं सुरू झालं तर आपल्या शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे खताची टंचाई निर्माण होईल. पण आज मार्च महिना सुरू आहे, आपल्याला मे महिना येईपर्यंत वेळ आहे. म्हणजे अगदी इमिडिएट बेसिसवर काय होऊ शकतं? म्हणजे कदाचित काही लोकांना शंका येईल की हे खरंच असं काही होतं का? तर होतं ना. शेअर बाजारात काय हाहाकार उडालाय. सेन्सेक्स आणि निफ्टी, सेन्सेक्सचा काही हजार पॉईंट कोसळलाय. 1 लाख सेन्सेक्स जाईल असं म्हणताना तो आता 80,000च्याही खाली येऊन तो 70,000 वगैरे येईल की काय अशी परिस्थिती तयार झाली. आता आपल्यासारखा देश हा मध्यम आकाराचा किंवा मध्यम पातळीवरचा देश आहे. पण जे गरीब देश आहेत त्या गरीब देशांना याचा किती फटका बसेल याचा तुम्ही विचारच केलेला बरा. म्हणजे ज्या देशांमध्ये महागाई ही भडकतेय
आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा खाली जातोय. असे अनेक आफ्रिकेतले देश आहेत, दक्षिण अमेरिकेतले देश आहेत, की ज्यांना हे युद्ध परवडणारं नाहीये. त्यामुळे सगळ्या जगाचंच खिसापाकीट कोलमडलेलं आहे आणि ह्याच्यावर दुसरा उपाय कुठलाही नाही. हे युद्ध थांबवणं हे आपल्या हातात नाही. ते युद्ध थांबेपर्यंत वाट बघणं मात्र आपल्या हातात आहे. आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची बाब म्हणजे भारताची नेमकी भूमिका काय आहे? म्हणजे वेअर इंडिया स्टँड्स. जेव्हा इराणचे जे अध्यक्ष आहेत खोमेनी, त्यांचा अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. त्यावेळेला भारताने ऑफिशियली दिलगिरी व्यक्त केली नाही. म्हणून अनेक लोकांनी गळे काढायला सुरुवात केली. तर त्यांच्यासाठी एक मुद्दा सांगायचा, की भारत हा आता ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने आपली भूमिका मांडत नाही, तर तो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी करतो. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी या शब्दाचा अर्थ आम्ही आमचे निर्णय घ्यायला स्वायत्त आहोत. म्हणजे आमची स्ट्रॅटेजी पण ऑटोनॉमस असेल, आम्ही कुणावर अवलंबून नाही. म्हणजे ही ऑटोनॉमी कुठल्या 3 बाबींवर अवलंबून आहे? तर ज्या वेळेला आमच्या देशातल्या लोकांची म्हणजे भारतातले भारतीय लोक जे परदेशात राहतात, त्या भारतीय लोकांची परदेशामधली सुरक्षितता धोक्यात आली, तर ती आमच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. म्हणून आपण विमानाने परदेशात अडकलेल्या टुरिस्ट लोकांना भारतात आणलं. आपले गल्फ कंट्रीजमध्ये, सौदीमध्ये, मध्ये, कतारमध्ये, अबुधाबीमध्ये, दुबईमध्ये, शारजामध्ये लाखो भारतीय राहत आहेत. त्यांच्या सुरक्षेला कुठलाही धोका निर्माण झाला नाही. हे आपलं एक ब्युरोक्रॅटिक अपयश आहे. आणि दुसरं, मिळेल त्या मार्गाने आपण खनिज तेल विकत घेण्यासाठी सक्रिय आहोत. म्हणजे आपण कुणाचेही शत्रू नाही आणि कुणाचेही मित्र नाही. याचा अर्थ आपण अलिप्त आहोत का? नाही. अलिप्त आहोत म्हणजे आम्ही जगापासून फाटकून आहोत, अजिबात नाही. आम्ही सगळ्यांपासून समान अंतर राखून आहोत. म्हणजे किती प्रमाणात कुणाशी संबंध ठेवायचा हे भारताने त्या त्या वेळेला ठरवावं, अशा प्रकारचं भारताचं धोरण आहे. म्हणजे आज आमची ही भूमिका आहे, म्हणजे 3 महिन्यानंतर आमची हीच भूमिका असेल असं त्याच्यामध्ये धरून चालायचं कारण नाही. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. रशियाकडून आपण खनिज तेल विकत घेतो म्हणून अमेरिकेने आपल्याला निर्बंध घालण्यासाठी ते पुढे आले आणि आपल्याला निर्बंध घातले. मग आपण रशियाकडून तेल घ्यायचं थोडं कमी केलं आणि आता अमेरिकाच आपल्याला सांगते की तुम्ही रशियाकडून तेल घ्या. तर आता अमेरिकेवर उलटी जबाबदारी आली की जगामध्ये जर का इंधनाच्या किमती कडाडल्या तर लोक अमेरिकेला दूषणं देणार. आणि आपण काय, आपल्याला काही फरक पडत नाही. रशियाकडून तेल घ्यायचे, रशियाकडून घेऊया. इनफॅक्ट मागच्या आठवड्यात एक इंटरेस्टिंग बातमी आलेली आहे. अमेरिकेमधल्या टेक्सास राज्यामध्ये भारतातली रिलायन्स ही कंपनी, मुकेश अंबानीची कंपनी, लाखो डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट करून तिकडे तेलशुद्धीकरणाचा कारखाना उभारणार आहे. म्हणजे कुठल्या लेव्हलवर भारताच्या सरकारने आपले जागतिक संबंध टिकवून ठेवलेत हे हे आपल्याला भारतीय म्हणून समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला निषेध नोंदवून किंवा सहानुभूतीची भावना नोंदवून, अशा भावना नोंदवून ठेवल्याने काही होत नाही. फक्त मीडियाचं अटेन्शन मिळतं. पडद्यामागच्या ज्या हालचाली असतात त्या हालचाली खूप मॅटर करतात. म्हणजे आज जगातला एकही देश असं म्हणत नाही की आम्ही भारताला इंधन देणार नाही. इनफॅक्ट जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा लोकांनी फेसबुकवर, सोशल मीडियावर जोरजोरात आरोप केले होते की बघा, इस्रायलला आपण पाठिंबा देतो, आता आपल्या देशातल्या लोकांची कशी वाट लागेल. पण अवघ्या 2 आठवड्यामध्ये कतारवरून आणि आखाती देशातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल घेऊन हळूहळू जहाजं यायला लागली. मी असं म्हणत नाहीये की शेकडो जहाजं यायला लागली. त्याला वेळच लागेल. त्या जहाजांना वेळच लागणार आहे. पण एवढी जी जहाजं तिथे तुंबलेली आहेत ती हळूहळू येतीलच. पण आपलं ऊर्जा संकट हे माझ्या मते फार फार तर 2 किंवा 3 आठवडे टिकणारं असेल. त्यानंतर हळूहळू पुरवठा सुरळीत होईल. आणि अशा प्रकारची भूमिका ही आपण घेणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं पार्लमेंटमधलं भाषण तुम्ही आठवून पहा. त्या भाषणामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की भारताची भूमिका ही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी अशी असणारी आहे. बऱ्याचदा या अशा संसदेतल्या महत्वाच्या भाषणांकडे आपण लक्ष देत नाही, पण जयशंकर यांची भूमिका महत्वाची ठरते. आणि त्यामुळे युद्धाचं पॉलिटिक्स आणि युद्धाचं इकॉनॉमिक्स हे अशा प्रकारचं आहे. भारतीय म्हणून आपण काय विचार केला गेला पाहिजे, तर आपलं सरकार हे आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे.
आणि आपल्या देशातल्या नागरिकांवर त्याचा परिणाम होणार नाहीये का, तर मी असं अजिबात म्हणणार नाही. शेवटी युद्ध सुरू झालेलं आहे तर परिणाम हा व्हायचाच. फक्त तो परिणाम, त्याची झळ ही कमी कमी व्हावी यासाठी सरकार काही प्रयत्न करतंय का, तर नक्कीच करतंय. तर आता राहिला प्रश्न इन्व्हेस्टर्सचा. 2020 साली करोना आला होता तेव्हा शेअर मार्केट असंच पडलं होतं. करोना 1 वर्षात गेला. लोक जे घाबरले होते त्यांना गुंतवणुकीची संधी होती, त्यांनी ती घेतली नाही. त्यामुळे तुम्ही जर का लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, तुम्हाला 10-15 वर्षासाठी चांगले चांगले शेअर्स घ्यायचे असतील, तर आता निफ्टी मधले टॉप 50 शेअर्स मधले अनेक शेअर हे जवळपास 15 ते 20% पडलेले आहेत. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवायला किंवा तुमची असलेली इन्व्हेस्टमेंट बंद न करता ती चालू ठेवायला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे इन्व्हेस्टर म्हणून पण आणि देशाचे नागरिक म्हणून पण आपल्यासाठी ही एक बऱ्यापैकी सुवर्ण संधी आहे, असं मला म्हणावं लागेल. धन्यवाद. काही प्रश्नोत्तर असतील तर आपण घेऊ शकतो. पौरस सर. येस. Yes. फक्त माझी एक रिक्वेस्ट असेल, डायरेक्ट प्रश्न किंवा विचारण्याऐवजी आपण छोटंसं चॅट बॉक्स हँड मध्ये रेज केला, चॅटबॉक्समध्ये किंवा हँड रेज केला, मग सगळ्यांना व्यवस्थित चान्स आपल्याला देऊ शकेल. पहिला हँड रेज सरांनी केला सुद्धा, मोहन सर आहेत, त्यांनी त्यांचा प्रश्न घेऊयात. हा. सर, मी मोहन बोलतोय. आता नमस्कार. नमस्कार. तर या सगळ्यामध्ये इतकं आता सगळं हे चाललंय, युद्ध वगैरे सगळं चाललंय, तर आपण भारत म्हणून आपले पंतप्रधान बोलतात की आपण आत्मनिर्भर होऊया. तर मग आत्मनिर्भर आपण कुठल्या टप्प्यापर्यंत आहोत, की पूर्ण आत्मनिर्भर आपण होऊच शकत नाही का? हा एक नाही, प्रश्न आहे. आपण पूर्ण आत्मनिर्भर होऊच शकत नाही. याचं कारण सांगतो. जगातला कुठलाही देश पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकत नाही. म्हणजे आता हे जरा थोडं तुम्हाला फिलॉसॉफिकल वाटेल, पण महत्वाचं आहे. जगामध्ये असा कुठलाच देश नाही की ज्याच्याकडे सगळं आहे. म्हणजे पाणी पण आहेत, खनिज पण आहेत, सूर्यप्रकाश पण आहे, लोक पण आहेत, माती पण आहे. म्हणजे अमेरिकेसारखा देश आहे जो इतका संपन्न आहे, ज्यांच्याकडे सगळं आहे, पण त्यांच्याकडे काम करायला माणसं नाहीत, म्हणून त्यांना भारतातून अमेरिकेत माणसं जायला लागतात. आता हे जे गल्फ कंट्रीज, जिथे जगात सगळ्यात जास्त खनिज तेल आहे, तिकडे किती लोक काम करतात? तिकडची लोकच नाहीत, सगळे भारतीय आणि आशिया देशातले लोक, आशिया खंडातले लोक तिकडे जाऊन काम करतात. त्यामुळे पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकत नाही. पण काय होऊ शकतं, तर आता तुम्हाला तेलाचा विषय निघाला म्हणून सांगतो. ह्याची सुरुवात राम नाईक, मुंबईचे खासदार होते. 1999 ते 2002 या काळात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. त्यावेळेला राम नाईक हे स्वतः मिडल ईस्टला जाऊन आले होते आणि त्यावेळेला त्यांनी ऑइल डिप्लोमसी केली होती. लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये त्यांचा लेख आला होता की ते सद्दाम हुसेनलाही भेटायला तयार होते. आणि भारताची तेलाची गरज ही न भागणारी आहे. मग आपण तेल तयार तर करू शकत नाही, पण काय करू शकतो, तर आपल्याकडे बफर स्टॉक ठेवू शकतो. याचा कुठलाही डेटा मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण मलाही माहिती नाही. आणि हा देशाच्या दृष्टीने गोपनीय डेटा असतो. पण सरकारच्या मते 90 दिवस पुरेल एवढं खनिज तेल आपल्याकडे स्टोअर केलेलं असतं वेगवेगळ्या ठिकाणी. आता तुम्ही म्हणाल, मग हे सगळं तेल बाहेर काढून आता लोकांना का दिलं नाही? तर असं नसतं. त्याच्या प्रायोरिटीज असतात. मग पहिलं ते संरक्षण उद्योगांना मिळतं, मग ते फॅक्टरीजना मिळतं आणि मग उरल्यानंतर ते हळूहळू वेगळ्या थरावर येत राहतं. आता एक काळ असा होता की आपण जवळपास सगळ्या मशिनरी आणि सगळ्या फार्मा उत्पादनांसाठी जगावर अवलंबून होतो. आता भारत हा जगाची फार्मा फॅक्टरी आहे. त्यामुळे आपण आत्मनिर्भर होत नाही का, तर आपण व्हायला सुरुवात झाली. त्याच्या माझ्या मते आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. आपल्याकडे अजूनही शेतीपेक्षा कारखानदारी ही दुय्यम समजली जाते. म्हणजे मेक इन इंडिया हा इनिशिएटिव्ह 2014ला सुरू झाला. 10-15 वर्षानंतर आता त्याची फळं दिसायला लागलेली आहेत, की परदेशातल्या कंपन्या भारतामध्ये येऊन बिझनेस करायला सुरुवात करतायत. त्यामुळे आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ सगळं भारतीय कंपन्या बनवतील असं घ्यायचा नाहीये. तर भारतात येऊन जगातल्या कंपन्या व्यवसाय करतील. त्यामुळे आपण आत्मनिर्भरतेच्या पहिल्या टप्प्याला मागच्या दशकात सुरुवात केली. आणि आणि इथे पुन्हा सरकार कुठला आहे हा मुद्दा नाहीये. 1991 साली मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. त्यावेळेला आपण पहिल्यांदा नवीन आर्थिक धोरण, ज्याला लिबरलायझेशन म्हणतो, ते आणलं आणि तिथून ही सगळी सुरुवात झाली. आणि आपण आता त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये.
येस सर, थँक्यू व्हेरी मच. दुसरा प्रश्न आपण घेणार आहोत, पण एक छोटंसं इथे सरांचा एक मेन्शन सरांनी केलं, राम नाईक सरांचा. हे गव्हर्नर पण होते आणि बीजेपीचे खूप मोठे केंद्रीय मंत्री होते. आणि मजा म्हणजे गंमत म्हणजे स्प्रेडिंग नॉलेजला खास त्यांनी एक लेटर लिहिलं होतं आणि आपल्या ज्या काही आपले उपक्रम चालतात त्याच्याबद्दल त्यांनी कौतुक छानपैकी लेटर लिहून पण केलं होतं. तर हे लेटर जे आहे ते स्प्रेडिंग नॉलेजच्या वेबसाईटवर देखील आपल्याला बघायला मिळू शकतं. आपण पौरस, दुसरा तुला प्रश्न शक्य घेणार आहोत. झालं तर स्क्रीन शेअर करून दाखवलंच तरी चालेल, माझा येस येस प्रश्नाचं येस. उत्तर मिळेपर्यंत. येस येस, नक्कीच नक्कीच. दुसरे आहेत हेमंत मोहकर आहेत. हो सर, नमस्कार. माझा असा नमस्कार. प्रश्न आहे की जे इन्व्हेस्टमेंटसाठी आता तुम्ही जे बोलता की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कुठले स्टॉक्स किंवा कुठले सेक्टर जास्त फायदेशीर ठरतील? आणि दुसरा अजून एक प्रश्न आहे की हे जर हे वॉर चालू आहे, जर इराण जर न्यूक्लिअर कंट्री झाली तर त्याच्या म्हणजे जागतिक राजकारणावर काय फरक पडेल? धन्यवाद सर. दोन्ही प्रश्न इंटरेस्टिंग आहेत. एक म्हणजे कुठले शेअर्स तुम्ही विकत घ्याल किंवा कुठल्या सेक्टरमध्ये जाल ह्याची थेट नावं आम्ही नाही घेऊ शकत. याचं कारण असं आहे की या सगळ्या इन्व्हेस्टमेंटला गाईडलाईन जे करतात किंवा जे कंट्रोल करतात, सेबी ज्याला म्हणतात, त्या सेबीचा नियम आहे की कुठल्याही वेबिनार मधून किंवा कुठल्याही वर्कशॉप मधून थेट टिप्स तुम्हाला द्यायच्या नसतात, नाही तर आमच्यावर कारवाई होऊ शकते. पण एक तुम्हाला अंदाज द्यायचा झाला तर साधा विचार करा, असे कुठले उद्योग आहेत जे उद्योग कधीच बंद पडत नाहीत. उदाहरणार्थ एफएमसीजी, फार्मा कंपन्या. आता भारत सरकार दरवर्षी लाखो कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करते. म्हटल्यावर त्या सगळ्या सेक्टरना ऑटोमॅटिकली पुनरुज्जीवन मिळणारच आहे. त्यामुळे असा सेक्टरचा विचार करा. इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर, एफएमसीजी, फार्मास्युटिकल, बँकिंग कंपन्या या आलं प्रामुख्याने लक्षात. लक्षात हो. घ्यायला हव्या. आणि दुसरा जो मुद्दा इराण न्यूक्लिअर कंट्री. आता इथे आपण अ, मुंबईत वेबिनार घेतोय तर आपल्याला माहितीही नसेल, कदाचित इराणकडे अणुबॉम्ब असेल. पण म्हणजे इराण म्हणते आमच्याकडे अणुबॉम्ब नाही, अमेरिका म्हणते की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. पण जर एखाद्या देशाकडे अणुबॉम्ब असेल तर तो कशा पद्धतीने वापरायचा ह्याची एक प्रकारची जाण असलेला चांगला नेता त्या देशात येवो, हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि ती जाण येवो म्हणजे काय? अणुबॉम्ब कसा वापरायचा, तर तो वापरायचाच नाही हे त्याचा वापर आहे. कारण ज्या क्षणी जगात एक अणुबॉम्ब टाकला जाईल त्या क्षणी प्रत्येक देश एकमेकावर अणुबॉम्ब टाकेल आणि दॅट विल बी द एंड ऑफ वर्ल्ड. म्हणजे ज्याला आम्ही लहानपणी शाळेत असताना अशा अफवा उठायच्या की पुढच्या वर्षी, शेवटच्या वर्षी जगबुडी येणार आहे आणि सगळं जग बुडणार आहे वगैरे. तर हा प्रलय, जो प्रलय प्रलय म्हणतात ना, तो हाच आहे. आता इराणनी इस्रायलवर अणुबॉम्ब टाकला तर इस्रायल इराणवर टाकणार. मग आता इराणनी असं सांगितलंय, बरं एक इंटरेस्टिंग आहे, थोडं लाईटलीच घेऊया आपण. पाकिस्तानने अशी धमकी दिली आहे की जर हे युद्ध चालू राहिलं तर आम्ही म्हणे भारतावर हल्ला करू. तर त्याच्यात भारताचा काय संबंध आहे? तर पाकिस्तान हा इराणचा मित्र आहे असं ते म्हणतात. ते म्हणतात त्याच्यामुळे आम्ही अमेरिकेवर काय हल्ला करू शकत नाही ना, मग अमेरिकेचा भारत हा मित्र आहे म्हणून आम्ही भारतावर हल्ला करू. आता हे बऱ्यापैकी विनोदी प्रकारचं विधान आहे. पण एकदा अशा प्रकारे आण्विक युद्ध सुरू झालं तर ते सगळ्यांचाच घास घेऊन थांबणार आहे. त्यामुळे हे असं युद्ध होऊ नये हाच आपला मुख्य विचार असला पाहिजे. कौस्तुभ सर, धन्यवाद सर. तुम्ही मगाशी धन्यवाद. म्हणाल्याप्रमाणे जे लेटर आहे ते लेटर हे आपल्याला Yes, yes, दिलं sir. होतं राम नाईक सरांनी. हे मी जस्ट शेअर करून दाखवतोय. अ, त्यांनी हे खास लेटर स्प्रेडिंग नॉलेजच्या, तुम्ही इथे बघू शकतात की पौरजी म्हणजे माझ्या नावाने दिलं होतं आणि स्प्रेडिंग नॉलेजच्या खास दिलं होतं हे. धन्यवाद. आपण पुढच्या हे लेटर आपण वाचू शकतो, आपल्या वेबसाईटवरती आहेच नक्की. सगळे ते वाचू देखील शकतात. गणेश काळे आहेत, ते विचारतील प्रश्न. नमस्कार, माझा आवाज येतोय का? येस सर, येस सर. हा, कौस्तुभ सर नमस्कार. माझा नमस्कार. प्रश्न आहे की डी डॉलरायझेशन होणार आहे का? म्हणजे त्याकडे वाटचाल नक्कीच सुरू झाली आहे, पण कम्प्लीट डी डॉलरायझेशन होईल का? आणि डी डॉलरायझेशन जर झालं तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? डी डॉलरायझेशन ची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता तो झगडा असा आहे की डॉलरला वाचवायचा आहे, हा अमेरिकेचा अजेंडा आहे. आणि भारताच्या दृष्टीने त्याचा विचार करायचा झाला तर भारत हा एक व्यापारी सत्ता म्हणून पुढच्या 3 ते 4 दशकात उदयास येईल आणि ते बघण्यासाठी आपण सगळे इकडे उपस्थित असू. कारण भारताने अमेरिकेला
अमेरिकेच्या दादागिरीला एक प्रकारे आव्हान द्यायला सुरुवात केली. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो. हे डी-डॉलरायझेशनशी थेट संबंधित नाहीये. पण उदाहरण म्हणून लक्षात घ्या. अमेरिकेमध्ये जे H-1B व्हिसावाले लोक काम करतात, त्याच्यात खूप लोक भारतीय आहेत. आणि त्या व्हिसा धारकांना $1,00,000 व्हिसाची फी ही अमेरिकेने केली, म्हणजे ₹80,00,000 हे भरल्यानंतर तो व्हिसा मिळणार. इंटरेस्टिंगली भारत सरकारने याला कुठलाही विरोध केला नाही. आणि नंतर अमेरिकेतल्या कंपन्यांनाच लक्षात आलं की एवढी कुशल मनुष्यबळ आहे, त्याला आपल्याला अव्हेरून चालणारच नाही. त्यामुळे आता डी-डॉलरायझेशनला पर्याय नाही, हे जगाला कळलेलं आहे. आणि म्हणून अमेरिकेला प्रबळ एक प्रकारचा विरोध म्हणण्यापेक्षा एक पॅरलल शक्ती म्हणून चीन आणि भारत हे एकत्र येऊन उभे राहिले तर डी-डॉलरायझेशन शक्य आहे. पण गंमत असं आहे की कधीही भारत आणि चीन यांना अमेरिकाच एकत्र येऊन देणार नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे सतत काहीतरी भारत आणि चीन यांच्यात कुरबुरी सुरू असतात. त्यामुळे डी-डॉलर आपण भारताने युरोपियन युनियनशी जो करार केला, त्या कराराचं फायनल प्रारूप अजून यायचं बाकी आहे. ते आलं की तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये आपलं किती डॉमिनंट स्ट्रक्चर आहे ते, या कराराचं भारत किती डॉमिनंट आहे. वेळेकडे बघता शेवटचे 2 प्रश्न आपण घेणार आहोत फक्त. प्रवीण शिंदे यांचे आणि ओंकार आहेत यांचे. प्रवीण शिंदे. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या मते हे युद्ध अजून किती दिवस चालेल? कारण आपण मागे पण बघितलं जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे ते अजून चालू आहे. हो, तर हो. तसं काही होईल का या युद्धाबाबत? नाही, असं नाही होणार. मी म्हणजे पौरस सरांनी सुरुवातीच्या ह्याच्यात सांगितलं की मी पेपरमध्ये आर्टिकल्स लिहित असतो. तर डिसेंबर महिन्यामध्ये एक जे आर्टिकल लिहिलं होतं, त्याच्यात मी एक अंदाज दिला होता की मार्च अखेरीपर्यंत हे युद्ध निवळायला सुरुवात होईल. आणि मार्च अखेर हा मी त्यावेळेला एक अंदाज दिला होता. मी अंदाज दिला होता म्हणजे मी काय फार शहाणा माणूस आहे म्हणून सांगत नाहीये. पण कंटिन्युअस आपण जर का जगात काय काय घडतंय हे ट्रॅक करायला लागलो तर आपल्याला थोडा थोडा अंदाज यायला लागतो. तर मी असं म्हटलं होतं की मार्च एंडिंग पर्यंत हे युद्ध थांबायची म्हणण्यापेक्षा हे युद्ध थोडं हलकं होईल अशी एक शक्यता आहे. एक स्क्रीन शेअर करतोय, तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते पटकन. दिसलं की सांगा. येस सर, दिसतंय. हो सर. आजच्या पेपरमधली सकाळची बातमी आहे. युद्ध गुंडाळण्याचे ट्रम्प यांचे संकेत. आज 22 मार्च आहे. ह्याचं कारण हे युद्ध लढण्याचा खर्च हा अमेरिकेला भयंकर येतोय. म्हणजे गंमत अशी आहे, भांडण आहे इंग्लंडमध्ये आणि पैसे लागलेत अमेरिकेचे. तर अमेरिकेला म्हणजे आता अमेरिकेचे पैसे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काय खिशातून पैसे काढून देत नाहीये. लोकसत्ताच्या पेपरमध्ये आज बातमी आली. सुनीता मॅडमनी चॅटबॉक्समध्ये विचारलंय. लोकसत्ता पेपरमध्ये आज बातमी आहे. आजच्या रविवारच्या लोकसत्तामध्ये पान नंबर 5 वरी बातमी आहे. आणि गंमत म्हणजे हे युद्ध संपवण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा असं इराणने आज सकाळी प्रसिद्ध केलंय. मला वाटतं फिनलँडच्या प्रेसिडेंटने पण मध्यंतरी इंटरव्ह्यू मध्ये Yes, सांगितलं yes. होतं. की भारताने हे युद्ध थांबवण्यात पुढाकार घ्यावा. म्हणजे या निमित्ताने एक थोडा भारताच्या म्हणजे गौरवशाली इतिहासातला एक छोटासा प्रसंग नमूद करावासा वाटतो. अगदी योगायोगाने काल युट्यूबवर काहीतरी बघत असताना स्क्रोलमध्ये तो व्हिडिओ आला होता. महाभारतामध्ये युद्ध थांबवण्याच्या आधीची शेवटची शिष्टाई श्रीकृष्णाने केली होती. त्यामुळे शिष्टाईचा इतिहास हा भारताला महाभारत काळापासून आहे. अर्थात श्रीकृष्णाने सांगितलं होतं ते दुर्योधनाने ऐकलं असतं तर जग वेगळं झालं असतं. पण माझ्या अंदाजाने ट्रम्प हे दुर्योधनासारखे नाहीत. ह्याचं कारण दुर्योधनाकडे भरपूर पैसे होते, ट्रम्पकडे तेवढे नाही आहेत. त्यामुळे त्यांना थांबावं लागेल. आणि आता सरांनी मग त्या प्रश्नात एक म्हटलं की रशिया युक्रेन युद्ध अजून कसं सुरू आहे. कारण रशियाला पैशाची चिंता नाहीये. रशियाकडे प्रचंड प्रमाणात क्रूड ऑइल आहे, प्रचंड प्रमाणात गॅस आहे. त्यामुळे त्यांना पैसे जे त्यांचे खर्च होत आहेत ते पैसे त्यांना सतत मिळत राहणार आहेत. अमेरिकेची तशी परिस्थिती नाहीये. म्हणजे एक जस्ट अगदी 30 सेकंदात सांगतो. मी समजा पंतप्रधान असेल आणि मला युद्ध लढायचं असेल तर मला माझ्या देशाच्या पार्लमेंटकडून बजेटमध्ये अप्रुव्हल घ्यावं लागतं.
आणि तसं ट्रम्पना अमेरिकेच्या सिनेटमधून आणि पार्लमेंटमधून तेवढा प्रतिसाद नाहीये की तुम्ही एवढे पैसे वापरा, कारण अल्टिमेटली हे पैसे रिकव्हर कसे करणार, तर अमेरिकेच्या लोकांवर टॅक्स लावणार. त्याच्यामुळे हे न परवडणारं युद्ध आहे म्हणून कदाचित संपेल. त्यांना युद्ध संपवायचंय म्हणून ते संपणार नाही. वेळेकडे बघता आपण शेवटचा प्रश्न मगाशी म्हटला तो ओंकार यांचा असेल. ओंकारजी. नमस्कार सर. हॅलो, ऐकू Yes, येते? sir. येस सर, ऐकायला येते. माझा असा प्रश्न आहे की युद्धाच्या आधी पेट्रोलचा क्रूड ऑइलचा दर होता $60 पर बॅरल आणि हो. आता झालाय साधारण $103-102 पर बॅरल. तर साधारण बंगाल आसामच्या निवडणुका संपल्यानंतर आपल्या इथं पेट्रोलचे दर वाढतील का आणि वाढल्यास किती वाढतील? पेट्रोलचे दर आपल्याकडे वाढतील की नाही हे सांगणं खूप कठीण आहे. याचं कारण ते अजून का वाढले नाहीत हा माझ्या पुढे प्रश्न आहे. म्हणजे काल एक इंटरेस्टिंग चार्ट बघत होतो की जगामध्ये जे जे देश खूप मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आयात करतात ना, त्यातला भारत असा एकटाच देश आहे की ज्या देशात पेट्रोलचे भाव वाढले नाही. बाकी जगात सगळीकडे वाढले. त्यामुळे इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही म्हणता तसं भाववाढ होणार का, तर नक्की होईल. पण आता इलेक्शन बंगालमधल्या इलेक्शनच्या एक्झॅक्ट डेट्स मला सांगू शकता का कोणी? पौरस सर. 29 एप्रिल पर्यंत सगळे इलेक्शन संपतात. पूर्ण संपतायत. म्हणजे माझ्या मते एप्रिल एंड पर्यंत त्याचे निकाल आलेले असतील. 4 मे 4 चार मे पर्यंत. मग आता इंटरेस्टिंग गणित कसं आहे बघा. आता आज सकाळी जी बातमी आहे त्या बातमीनुसार ट्रम्प यांनी युद्ध गुंडाळण्याचे संकेत दिलेत. तुम्हीच मगाशी म्हणाला त्याप्रमाणे 1.5 महिन्यामध्ये क्रूड ऑइलचा दर हा दुप्पट झाला. मग जर युद्ध गुंडाळलं गेलं तर पुढच्या 1 महिन्यात परत तो निम्म्यावर आला तर आपण जैसे ते परिस्थितीलाच राहू. त्यामुळे ही शक्यता मला प्रबळ वाटते. कारण ज्या क्षणी युद्ध संपेल आणि त्या इराणच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधली अडकलेली जहाजं आहेत ती बाहेर येतील, तसा पट्टापट क्रूड ऑइलचा बुडबुडा फुटणार. कारण एवढं महाग क्रूड ऑइल. आता त्याच्यात दुसरी गंमत, तुम्ही म्हणाल, असं कसं एवढं महाग झालं तर लोक विकत घेणार नाहीत, देशांना परवडणार नाही ना. त्यामुळे त्यांना एवढं महाग तेल विकता पण येणार नाही. आणि जर अमेरिकेने रशियाचं क्रूड ऑइल घ्या म्हणून भारताला परमिशन दिली तर मग काय विचारायलाच नको. मग काय गंगाच आली पृथ्वीवर रशियातून. अच्छा, थँक्यू येस, सर. एक मला वाटतं शेवटचा एक हँड रेज आहे दीपेश सरांचा, तो फक्त घेऊयात आणि आपण थांबूयात. दीपेश शेलार, तुमचा माईक ऑफ आहे. दीपेशजी तुमचा माईक ऑफ आहे. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये प्रश्न टाईप करता का? हा आला. सुरू झालं. हा सुरू झाला माईक सुरू झाला तुमचा. सुरू झाला. हा, येतोय सर आवाज? हो येतोय, येतोय बोला. येतोय. मग सांगितलं की जो आपल्याकडे तो होऊ शकला नाही. तर अशा प्रकारचे काही प्रकल्प आणण्याची आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून अशा ठिकाणी म्हणजे जिथे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही आणि बऱ्याच लोकांना रोजगारही प्राप्ती मिळेल, संधी, आणि देशाच्या प्रगतीमध्ये असं काही प्रकल्प जर आले आपल्याकडे तर त्याने काही बराचसा फरक पडण्याची गरज आहे का? बराचसा फरक पडेल का? तुम्ही नाणारचा प्रकल्प म्हणालात ना? हो हो. हा, माझ्या मते अशा प्रकारचे प्रकल्प आपल्याकडे येतील आणि प्रकल्प म्हणजे कारखाना स्थापन होईल आणि त्याच्यातून कुठलीच हानी पोचणार नाही. हे वाक्यच मुळात भारतीय लोकांनी चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिट केलेलं आहे. असं होणं शक्य नाही. म्हणजे थोडक्यात मी माझ्या घरी चुलीवर भाकरी बनवणार आणि माझ्या चुलीतून प्रदूषण झालं नाही पाहिजे, हे कसं होईल? त्यामुळे खनिज तेलाचं जिथे शुद्धीकरण होणार आहे तिकडे प्रदूषण होणं हे अपरिहार्य आहे. ते कमी कसं करता येईल यासाठी काही विचार करता आला तर तो केला गेला पाहिजे. आणि आता एक दुसरा मुद्दा सांगतो आणि एंड करूया आपण. तो जो नाणारचा जो प्रकल्प आहे तो का महत्वाचा ठरणार आहे? कारण पश्चिम किनाऱ्यावर एक प्रचंड मोठं बंदर भारत सरकार उभारत आहे पालघर जिल्ह्यामध्ये, वाढवण नावाचं. आणि भविष्यामध्ये त्या वाढवण येस बंदरातून येस. थेट इराणशी आणि सौदी अरेबियाशी आपल्या बोटींनी व्यापार सुरू होईल. आणि मग विचार करा की तिकडून येणारं सगळं तेल
हे वाढवण म्हणा किंवा त्या निमित्ताने कोकणातल्या किनारपट्टीवर म्हणा तिथे उतरवून ते तेलाचं शुद्धीकरण करून जर भारत ते इतर देशांना विकू शकला तर ते एक प्रकारे एक ज्याला म्हणतात कधी न संपणारा बिझनेस आपल्याकडे आल्यासारखं झालं. म्हणजे द्रौपदीच्या थाळीमधलं जसं अन्न कधी संपायचं नाही तसंच ते आपल्या ताटातलं अन्न कधी संपणार नाही अशा प्रकारे त्याचा विचार केला जाऊ शकतो. पण यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि लोकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. येस. धन्यवाद धन्यवाद सर. दीपेशजी. धन्यवाद सर. वेळेकडे बघता आपण शेवटाकडे वळणार आहोत. अर्थात सर तुम्ही आलात आणि आत्ताच्या राजकीय भूराजकीय परिस्थिती आपण जे जिओपॉलिटिकल जे म्हणतो अनालिसिस त्याच्याबद्दल सांगितलं. एक्झॅक्टली हे युद्ध का झालं, कसं झालं आणि त्याचबरोबर साधारणपणे याचा इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटवर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो. अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे इमोशनली विचार न करता थोडा प्रॅक्टिकल विचार केला तर आत्ता तसं बघायला गेलं तर खूप उत्तम संधी आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे. जर का आपल्याकडे पैसा असेल आणि तो योग्य ठिकाणी गुंतवायचा आपल्याला असेल आणि आपल्याकडे जास्त वेळ तो पैसा गुंतवून काही वेळाने कालावधीनंतर काढायचा असेल तर 5-6 वर्षानंतर नक्कीच काही ना चांगले बेनिफिट मिळू शकतात. त्याचबरोबर आपण थोडे सजग देखील राहूयात कारण की कोणत्याही भूराजकीय परिस्थिती जी असते किंवा कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्यांचा परिणाम हा फक्त आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरच्या बाहेर नसतो तर आपल्यावर देखील आपल्या रोजच्या आयुष्यात देखील पडत असतो. अजून तो इतका झळ आपल्याला पोचली नाहीये. थोडीशी गॅस सिलेंडरच्या मानाने थोडीशी पोचली असेल पण बाकीच्या गोष्टी मानाने तशा अजून काही खूप जास्त इतर देशांच्या तुलनेमध्ये महाग झाल्या नाहीयेत. त्याची कारणं विविध असू शकतात. त्याची कारणं आपण नक्कीच बघू शकतो. इथे सांगणार नाही नाहीतर मग राजकीय एक बाजू घेतो आणि दुसरी घेत नाही असाही विचार येऊ शकतो. पण नक्की सर तुम्ही आलात आणि सध्याची परिस्थिती सांगितलीत. एक्झॅक्टली आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो ते